जय श्री कृष्णा माऊली. हे बघा माऊली, तुकाराम महाराज हरिपाठ. मी एक एकच अभंग सांगते आपल्याला, कारण आपल्या कानावरून जायला पाहिजे. पूर्ण सांगितला नाही बरं, एकच अभंग सांगते. पूर्ण हरिपाठ सांगला तर कंटाळा येतो आपल्याला, म्हणून मी एक एक अभंग सांगत आहे. पण पूर्ण ऐका अभंग, त्याच्यातच सुख आहे. आपलं मन इकडे तिकडे भटकणार नाही, आनंद वाटेल जीवाला. म्हणून मी एक एक अभंग आपल्याला सांगत आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात ऐका. चला आता वळूया आपण अभंगाकडे. प्रातकाळी नाम पवित्रची घ्यावे, तेने विसरावे जन्म मृत्यू. नळ युधिष्ठिर जनक जनार्दन, स्मरणेची धन्य होती प्राणी. न करा आळस नाम घेता वाचे, नाही भये साचे प्राणियाशी. तुका म्हणे वाचे गाईल गोविंद, होईल प्रमानंद नामे एका. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. प्रांतकाळी नाम पवित्रची घ्यावे, तेने विसरावे जन्म मृत्यू. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सकाळी सकाळी आपण पवित्र नाम घ्या. जर आपण पवित्र नाम घेतलं तर जन्म आणि मृत्यू हे आपण विसरून जाऊ शकतो. म्हणजे येणारच नाही आपल्याला जन्म आणि मृत्यू. जन्मायचं पण काम नाही आणि मरायचं पण काम नाही. जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं. पण बघा, आपल्याला समजत नाही म्हणून सांगा, नाही तर त्या आईच्या पोटामध्ये छोटंसं सूक्ष्म रूपात आपल्याला राहावं लागतं पहिलं. नंतर त्याच्यात पिंड, हात पाय वगैरे 9 महिने कष्ट भोगावं लागते त्या नरकामध्ये. सोपा आहे का हो जन्म? जन्म पण सोपा नाही आणि मरण पण सोपं नाही. मरणाच्या टायमाला विंचू चावल्यावर वेदना किती होतात? 1000 विंचू चावल्याच्या वेदना माणसाच्या शरीराला होतात. जसं आपण झाडावून वेल काढतो ना, तो झाडाला पूर्ण गुंढाळ्याला वेल असतो, तर तो सहज निघतो का वेल? त्याला खेचून खेचून काढावं लागतो. तसं जीव आपल्या शरीरात पूर्णपणे भरलेला आहे, तर तो ये महिना खेचून खेचून काढतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे जर आपल्याला चुकवायचं असेल तर सकाळी सकाळी पवित्र नाम तुम्ही भगवंताचं घ्या, तर आपल्याला जन्म मरण फिरायची गरज नाही. नळ युधिष्ठिर जनक जनार्दन, स्मरणेची धन्य होती प्राणी. बघा, नळाने पण भगवंताची संगत पकडली आणि युधिष्ठिरानं पण, जनक राजा त्यांनी पण, जनार्दन महाराज त्यांनी पण, आणि ते धन्य झाले. जनक राजाला तर कधी पण विदेही राजाच म्हणायचे. त्यांना एक असं नाव पडलेलं आहे का विदेही राजा. म्हणून तर त्यांना एवढं भाग्य त्यांचं का सीतामाता त्यांच्या घरी राहिली. लक्ष्मी रूप सीतामाता त्यांच्या घरी राहिली. एवढं त्यांचं भाग्य जनक राजाचं. आणि युधिष्ठिर त्यांचे तर घोडे धुतले, सगळं काही केलं ना. द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याला द्वारकेत करमत नव्हतं, तो सतत पांडवाकडे पळायचा. जे कामे पडतीन ते केले हो, उष्टी पतरवाळी उचलली. एवढा तो भगवंत दयाळू मायाळू कृपाळू आहे. धर्मराजाच्या घरी भरपूर कामं केले. अर्जुनाची तर प्रतिज्ञा एवढी होती, 3 वेळा अर्जुनाने प्रतिज्ञा केली जीव देण्याची, पण 3दाही वाचवलं. एकदा जयद्रथ
मी संध्याकाळपर्यंत दिवस मावळपर्यंत मारील, नाही तर मी जीव देणार, अशी प्रतिज्ञा केली अर्जुनाने. दिवसभर युद्ध चाललं. संध्याकाळचे 5 वाजले. आता काय करायचं? एका घंट्यात जयद्रथ मरणार आहे? नाही. कृष्णाला टेन्शन झालं, अर्जुनाला नाही. कृष्णानं काय केलं? सुदर्शन चक्र सूर्याच्या आड धरलं आणि सांगितलं दिवस माळवाला बंद करा युद्ध. युद्ध बंद केलं. मग आता काय करायचं? मग अर्जुन सरण रचलं आणि फेऱ्या मारणार. कृष्ण बोलतो, अरे धनुष्य घेऊन बाण घेऊन मरणं, तुला मरायचंय ना, धनुष्य बाण घे आणि त्या सरणाला वेढे घाल आणि मग मर. ठीक आहे कृष्णा. कृष्ण अर्जुनाकडे बघतो आणि अर्जुन कृष्णाकडे. फेरे घालता घालता लगेच कृष्णाने सुदर्शन बाजूला केलं. सूर्य दिसायला लागला. अर्जुना काय बघतोस? तो जयद्रथ आणि तो सूर्य. मार मार जयद्रथाला. असा तो भगवंत आहे. एवढ्या जागेवर वाचवलं. पूर्ण जर सांगत बसलं तर आपला अभंग खूप मोठा होईल, म्हणून थोडक्यात सांगितलेला आहे. न करा आळस नाम घेता वाचे, नाही भये साचे प्राणियाशी. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, आळस करू नका. जर आपण आळस नाही केला आणि सकाळी सकाळी जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला कुठलंच भय राहणार नाही, चिंता राहणार नाही, भीती कसलीच वाटणार नाही. बळी याचा संग अंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी किती सुंदर अभंग लिहिलेला आहे तो, पण आता पूर्ण सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी भगवंताचा बळच संग केलेला आहे आणि आता मला कुठलीच भयचिंता वाटत नाही. मी पूर्णपणे अलिप्त आहे. तुका म्हणे वाचे, गाईल गोविंद, होईल परमानंद नामे एका. तुकाराम महाराज म्हणतात, मी एकच नाम धरलेलं आहे आणि ते माझ्या मुखामध्ये सतत राहतं, म्हणून मला कुठलीच भयचिंता वाटत नाही आणि फक्त मी गोविंदाचंच नामस्मरण करतो. मला त्याच्यातच परम आनंद वाटतो. मी त्याच्यातच सुखी आहे. मला कसलीच गरज नाही. मला कुठेही दुःख भासत नाही. मी आनंदी राहतो भगवंताच्या नामस्मरणात. गोपाल कृष्ण महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय.